परवा 4,600 कोटी रुपयाचा चेक पुन्हा मंजूर करून त्यांच्या अकाउंटला पाठवलेला आहे, त्यांच्या खात्याकडे, महिला बाल विकासकडे. ते आता जातील. पण हे 1,500 रुपये पुढेही तुम्हाला मिळाले पाहिजेत. चे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत. अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ. ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ. महत्त्वाची अशी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल. पुढील 5 दिवसात बँक खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. तर लवकरच खात्यावरती पैसे जमा होतील अशी माहिती या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे. आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा चेक आहे बघा, सप्टेंबरमध्येच या ठिकाणी त्यांनी ही माहिती दिलेली, याच महिन्यामधली माहिती आहे. त्यांनी सांगितलं की हा चेक जो आहे साईन करून परवाच आम्ही या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे दिलेला आहे. आता त्या विभागाकडनं तो चेक जो आहे या ठिकाणी पुढं संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे की ह्या महिन्याच्या शेवटी, महिना संपायच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, आता ही देखील न्यूज एक आलेली आहे या ठिकाणी. स्वतः जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास त्यांनी देखील माहिती दिलेली आहे. लवकरच खात्यावर पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेतील अनुदान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 22 सप्टेंबरपासून बँकेत याद्या जातील. लवकरच तिसरा हप्ता जमा होईल. तर बघा, आता 22 सप्टेंबरपासून याद्या बनवण्याचं त्यांचं काम चालू आहे. त्या बँकेकडे जातील. म्हणजे आता पहा, 23 सप्टेंबरला सर्व बँका चालू होतील. तर उद्यापासून पैसे तुमचे येण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढं जर आपण बघितलं तर 5 दिवसात बँक खात्यावर पैसे येण्याची शक्यता आहे. कारण की आपण पाहिलं असेल, संपूर्ण ठिकाणी जे अपडेट येत आहे ते एकच आहे, ते म्हणजे हा महिना जो आहे, ह्या महिन्याच्या अखेरच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. त्याबद्दल ही न्यूज देखील आपण बघितलेली. आता पुढची देखील माहिती आपण बघूयात डिटेलमध्ये. महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे जे आहेत तिसऱ्या हप्त्याचे लाडक्या बहिणींचे राहिलेले पैसे भेटणार आहेत. त्यानुसार ही कालची न्यूज देखील आपण पाहू शकता. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे महिन्याच्या शेवटी आम्ही देणार आहोत. तर मग महिन्याच्या शेवटी म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता किती दिवस राहतात पहा पैसे येण्यासाठी. पहा, सप्टेंबरमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं, आज या ठिकाणी 22 तारीख आहे म्हणजे रविवार आहे. तर आता बघा, उद्या सोमवार आहे 23 तारीख, 24 तारखेला मंगळवार आहे, 25 तारखेला या ठिकाणी बुधवार आहे आणि 26 तारखेला गुरुवार आहे आणि या ठिकाणी शुक्रवारी या ठिकाणी 27 तारीख आहे. तर 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत तुमचे पैसे येऊ शकतात. कारण की 27 तारखेनंतर जर बघितलं आपण तर चौथा शनिवार येतो, 28 तारीख. चौथ्या शनिवारी, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असतात बघा. 28 तारखेला सुट्टी असेल आणि 29 तारखेला रविवार येईल, त्या दिवशी ही सुट्टी असेल. त्यानंतर बघा 30 तारखेला परत या ठिकाणी सोमवार येतो, सप्टेंबरच्या 30 तारखेला. परंतु त्यांनी सांगितलं की महिन्याच्या शेवटी आम्ही शेवटीच्या संपायच्या अगोदरच हे पैसे देणार आहोत. तर 30 तारखेच्या अगोदरच या ठिकाणी तुमचे पैसे 23 तारखेपासून 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपासून या ठिकाणी 27 तारखेपर्यंत तुमचे पैसे आता कधीही जमा होऊ शकतात. ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. आता तुम्ही पूर्ण महिनाभर वाट पाहिली बघा, या ठिकाणी पूर्ण महिनाभर वाट पाहिली तुम्ही. जसं की काही न्यूजमध्ये आलेलं होतं की या ठिकाणी 15 तारखेपासूनच पैसे भेटणार ते 17 तारखेपर्यंत. काही न्यूजमध्ये आलं होतं की 17 तारखेपासून 18-19 तारखेपर्यंत पैसे भेटतील. परंतु एकही तारखेला पैसे आलेले नाहीत आणि कुणाचाही अजून तिसरा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही. तर बघा, आता तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे, बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. कारण की सर्वांनी एकच तारीख सांगितले, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील, ते सर्वांनी एकच तारीख सांगितली की आम्ही महिन्याच्या शेवटी जे आहेत या ठिकाणी संपायच्या अगोदर तुमचे पैसे देऊ. म्हणजेच बघा, आता फक्त थोडे दिवस राहिले, 23, 24, 25, 26, 27 म्हणजे फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत या ठिकाणी तुमचे पैसे येण्यासाठी. मग याच्यामध्ये काही जणांचे 1500 रुपये येतील ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे आणि ज्यांचे 3000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत पहिले जुलै ऑगस्टचे, त्यांना देखील सप्टेंबरचे फक्त 1500 रुपये भेटतील. आणि ज्यांचा एकही हप्ता आलेला नाही, तुमचा एकही हप्ता आलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आले नसेल तर नाही,
₹0 म्हणून देखील कमेंट करा, जेणेकरून सर्वांना समजेल की एकही हप्ता आलेला नाही. आता बघा, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे आम्ही पैसे जे आहेत हा सप्टेंबर महिना संपायच्या अगोदर महिन्याचे शेवटी देऊ. म्हणजेच बघा या ठिकाणी ऑगस्टचे पैसे भेटणार, म्हणजे ज्यांचा एकही हप्ता आलेला नाही, 31 ऑगस्ट पूर्वी तुमचा फॉर्म मंजूर आहे, म्हणजे ऑगस्टचे पैसे तुम्हाला भेटणार आहे. तर ऑलरेडी तुमचा GR जो आहे आलेला, तो GR काय सांगतो की तुम्ही 31 ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरला तर आम्ही तुम्हाला जुलैचे देखील पैसे देणार आहोत, कारण की जुलैमध्ये योजना चालू झाली होती बघा. तर 31 ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला तरी जुलैचे पैसे भेटणार होते, म्हणजे तुमचा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल तरी देखील तुम्हाला जुलैचे पैसे भेटणार आहेत, ऑगस्टचे पैसे भेटणार आहेत आणि सप्टेंबरचे भेटणार आहेत, ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांना. आणि ज्यांचे 3,000 आलेले ते ऑलरेडी खुश आहेत. या ठिकाणी ते फक्त 1,500 रुपयाची वाट पाहत आहेत, तर त्यांना या तिसऱ्या हप्त्यामध्ये त्यांचे 1,500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्यांचे राहिलेले आहेत त्यांचे देखील याच तिसऱ्या हप्त्यामध्ये महिन्याच्या शेवटी हे पैसे वाटप सुरू होणार आहे. आणि आपण पाहिलेलं असेल व्हिडिओमध्ये सुरुवातीला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलेलं आहे की या ठिकाणी 2 दिवसापूर्वीच जो चेक आहे या ठिकाणी 4,000 कोटीपेक्षा जास्त पैशांचा लाडक्या बहिणींचा तिसऱ्या टप्प्याचा तो साईन करून महिला व बालविकास विभागाकडे दिलेला आहे. म्हणजे महिला व बालविकासच आपल्याला काय करतं, जे खातं आहे महिला व बालविकास त्यांच्यामार्फत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBT ट्रान्सफर केलं जातं. तर संपूर्ण तयारी झालेली आहे बघा. आता थोडेच दिवस राहिलेत, फक्त एवढी प्रतीक्षा तुम्हाला अजून करावी लागणार आहे. शेवटी आता या ठिकाणी हा आठवडा चालू झाला की तुमचे पैसे यायला चालू होतील. परंतु याच्यामध्ये सर्वांनीच एकच या ठिकाणी सांगितलं आहे, फिक्स डेट, म्हणजे 23ला येतील की 24ला येतील, 25ला येतील की 27ला येतील. बघा, तुम्ही म्हणाल की उद्या म्हटले तुम्ही, मग सोमवारी का पैसे जमा झाले नाहीत? तर बघा, उद्या नाही आले म्हणजे सोमवारी नाही आले तर मग 24, 25, 26, 27 या 3-4 तारखामध्ये कधीही येऊ शकतात, किंवा 30 तारखेला देखील येऊ शकतात, किंवा 29-28ला देखील येऊ शकतात. हा पूर्ण आठवडा तुमचे पैसे येण्याचे या ठिकाणी आठवडा आहे, कारण की त्यांनी ऑलरेडी सर्वांनी सांगितले की आम्ही महिन्याच्या शेवटी जे आहेत या ठिकाणी पैसे वाटप करणार आहोत. कारण की याचं कारण देखील तुम्हाला सांगतो, हा लेट का झाला तुम्हाला सांगतो. कारण की बघा, त्यांनी तारखा जे आहेत या ठिकाणी फॉर्म भरायची सप्टेंबर महिन्यापर्यंत फॉर्म चालू ठेवले. मग त्यांना ज्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणी फॉर्म भरतील त्या महिन्याचे देखील त्यांना पैसे द्यायचे होते. मग ह्या सप्टेंबरमध्ये भरलेले लाडक्या बहिणींच्या अर्जाची स्क्रुटिनी चालू आहे, ते 30 तारखेपर्यंत कंप्लीट करतील. म्हणजे जेवढे फॉर्म आलेत तेवढे देखील त्यांना देखील याच महिन्यात पैसे त्यांना द्यायचे आहेत, आणि तिसऱ्या हप्त्याचे देखील याच महिन्यात पैसे द्यायचे आहेत. आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले बघा की ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये देणार आहोत. पुढचे पैशाची देखील अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे, पुढच्या हप्त्याची देखील. कारण की वर्षभराची तरतूद पूर्ण ही लाडकी बहीण योजनेसाठी जेवढं पण आर्थिक वर्ष आहे त्याची पूर्ण तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. आणि ही योजना मी बंद होऊ देणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे, पुढं चालूच राहणार आहे. तर ही संपूर्ण गुड न्यूज तुमच्यासाठी दिलेली आहे. आता उद्यापासून या ठिकाणी आपल्याला पुढचे 4 ते 5 दिवस जे आहे पैसे तुमचे येऊ शकतात. जसं उद्या किंवा परवा जे पण अपडेट भेटेल तुम्हाला वेळोवेळी तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. जे अपडेट भेटत राहतं तेच फक्त तुमच्यापर्यंत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.